3 लाख रुपये लावून मी 6 महिन्यामध्ये 18 लाख रुपये बनवले होते. पण इट वॉज अन लक फॅक्टर. त्याच्यामध्ये माझं काही हे नव्हतं, म्हणजे माझी प्रोफेशन्सी नव्हती त्याच्यामध्ये, मी कुठं शिकलो नव्हतो प्रॉपरली. पण ते म्हणतात ना की एखाद्याला लक लागतं, त्या लकमुळे ते 18 लाख रुपये झाले. आणि त्याच्या ओव्हर कॉन्फिडन्समध्ये मी जॉब सोडून दिला. 2012 साली माझी मुलगी जन्मली होती. 13ला तिचा बड्डे होता, फेब्रुवारी 2013. मी तिच्यासाठी आजच्या तारखेला जग आणून देऊ शकतो तिला, पण तिच्या पहिल्या बड्डेला मी तिला 100 रुपयाचा फ्रॉक घेऊन गेलो होतो. आजही अंगावरती काटा येतो, डोळ्यामध्ये पाणी येतं ती गोष्ट आठवली की एक 92,000 कमवणारा माणूस आपल्या मुलीच्या पहिल्या बड्डेला इतका खुश असून सुद्धा तिला काही नाही देऊ शकत. आणि घरच्यांना ती परिस्थिती काहीच माहिती नव्हती की आम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये चाललोय म्हणून. त्यांना असं वाटायचं यार ह्याला मागच्या 6 महिन्यापूर्वी तर 90,000 रुपये पगार होता, ह्याला काय कमी पडणार आहे. पण ते फॉरेक्समध्ये काय झालं, एवढं नॉलेजही नव्हतं त्या लोकांना. एवढा पैसा ह्याचा संपला, गेला, डुबला. शेअर मार्केट डुबतं म्हणजे त्यांना काय माहीत नव्हतं, कारण त्या लोकांना ते त्याचा संबंधच नव्हता. पण एकच सगळ्यांना खूप कळकळीची विनंती आहे की प्रत्येकाने आपल्या मुलांना व्हॉट इज मनी, पैशाचा स्वभाव काय असतो, ह्याची जाणीव करून देणं खूप गरजेचं आहे. नमस्कार, विजेता कॉर्नर द रिअल हिरो या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा मी आकाश गोंदवले तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज आपल्याकडं असं व्यक्तिमत्व आलंय ज्याने आपल्या करिअरची सुरुवात 3,500 रुपये पगारावरती केली होती आणि आजच्या तारखेला ते व्यक्तिमत्व साधारणपणे 7 करोडचा टर्नओव्हर कंपनीचा मालक आहे. असे जे व्यक्ती आहेत आपले पुट्टोल सर या ठिकाणी आले, तर आपण त्यांचं स्वागत करत. सर, तुमचं विजेता कॉर्नर द रिअल हिरो या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. नमस्कार. आणि आमच्या श्रोत्यांना तुमची स्टोरी जाऊन घ्यायला मनापासून आवडेल. शुअर सर. सुरुवातीला थँक्यू फॉर कॉलिंग मी. नाव, तुमचं गाव कोणतं, तुमचं बॅकग्राऊंड काय, हे सगळ्या गोष्टी पासून सुरुवात करा. नक्की सर, सुरुवात आपण तिथूनच करू. सर्वप्रथम थँक्यू तुम्ही मला इथे बोलवल्याबद्दल. माझं नाव विश्वनाथ चंद्रकांत पुट्टोल. मी प्रॉपरली मूळचा लोणावळ्याचा राहणारा आणि माझं शिक्षण ग्रॅज्युएशन झालेलं आहे. ग्रॅज्युएशननंतर जॉबचा आपण प्रयत्नच केला म्हणून सांगू शकतो आपण. कारण सुरुवातीला मी मार्केटिंगचा जॉब सुरू केला होता. जसं सरांनी आता सांगितलं की सर मी आधी एअर कंडिशन्स विकायचो डोर टू डोर, आणि त्यासाठी सिद्धीटेक AC वर्ल्ड म्हणून औंधमध्ये एक कंपनी आहे, तिथून जॉबचं सुरू केली. तिथून माझा नेक्स्ट जॉब जो मी सुरू केला तो LGमध्ये केला. LGमध्ये मी शॉप टू शॉप सेलिंग चालू केली. त्याच्यानंतर माझी थोडीशी प्रमोशन झाली आणि मी हुंडाईमध्ये जॉब चालू केला. हुंडाई इलेक्ट्रॉनिक्स ही कंपनी येता येता थांबली इंडियामध्ये. इट्स ऑल कोरियन कंपनी. आणि मी त्याच्यामध्ये TV, एअर कंडिशन म्हणजे इलेक्ट्रॉनिक्सचे पूर्ण पार्ट्सच विकायचो. त्याच्यानंतर मला जो खरा लाईफला ब्रेक थ्रू मिळाला तो म्हणजे फ्युचर ग्रुपमध्ये. म्हणजे आपण जसं म्हणतो की आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये काही ना काही असतं, पण ते टायमावरती बाहेर येतं. त्या हिशोबाने मी माझं फ्युचर ग्रुपमध्ये माझं करिअर सुरू केलं. फ्युचर ग्रुपमध्ये नाशिकमध्ये होतो त्यावेळेस मी. आय स्टार्टेड माय करिअर इन दॅट. पण कंपनीला कदाचित माझे पोटेन्शियल आवडलं आणि त्यांनी मला हेड ऑफिस मुंबईला कामाला घेऊन गेले. मला तुम्हाला सांगायला आवडेल की जे असं लोक म्हणतात की तुम्हाला जर 1 रुपया मिळत असेल तर तुम्ही त्या समोरच्याला 2 रुपयाचं काम करून दाखवा, समोरचा तुम्हाला त्याच्यात मोबदला नक्की देईल. आणि हा स्वभाव असल्यामुळे थोडंसं मला बेनिफिट झाला. आणि मला सांगायला आवडेल की प्रत्येक वर्षी मी मिनिमम 20% हाईक घेऊन जॉबमध्ये सक्सेस होत होतो. ज्यावेळेस मी जॉब सोडला त्यावेळेस मी AGM म्हणून काम करत होते. मला सगळ्यात पहिले तुमचं लहानपण, तुमच्या आई वडिलांची परिस्थिती, किंवा तुमचं कसं केलं लहानपण, ती गोष्ट तर थोडी म्हणजे ऐकण्यासारखीच आहे. लहानपण म्हणजे मी जन्माला आलो अंबरनाथला आणि नंतर मी लोणावळ्यामध्ये आलो राहायला. लोणावळ्यामध्ये ज्या घरामध्ये आम्ही राहायचो, आम्ही चाळीमध्ये राहायचो. त्या चाळीमध्ये लाईट नव्हती, पाणी नव्हतं. पाणी आम्हाला दुसऱ्याकडच्या बंगल्यातून आम्ही भरायला आणायचो. घरामध्ये लाईट नव्हती, लाईट हा प्रकारच नव्हता. एक थोडीशी वाईट गोष्ट आहे सांगायला किंवा ऐकायलाही बरी वाटत नाही की घरातल्या लेडीजला आणि आम्हाला सुद्धा जर संध्याकाळी टॉयलेटला जायचं असेल तर अंधार पडायची वाट बघायला लागायची. परिस्थिती अशी होती. आणि वडिलांचं तसं तेवढं विजन नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये सुखी होतो किंवा ह्याच्या पुढेही लाईफ असतं ही माहितीच नव्हती. त्याच्यामुळे आम्ही तशी सुरुवात केली तिथून लाईफसाठी.
पण माझा थोडासा फ्रेंड्स ग्रुप चांगला असल्यामुळे मी एक ठाम केलं होतं की आपल्याला इथून बाहेर पडायचं आहे. मग ते कसं पडायचं, काय पडायचं त्याचा काही आयडिया नव्हती. पण त्या चाळीच्या 2 रूममधनं, न लाईट असलेल्या घरामधनं आम्ही, माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर माझा पहिला जॉब मला ज्यावेळेस लागला त्यातून मी एक 1 BHK फ्लॅट घेण्याचा प्रयत्न केला, जो फसला. कारण मी त्याचं डाऊन पेमेंट केलं, पण माझ्या सॅलरीच्या स्लिपवरती तेवढं लोन होणं शक्य नव्हतं. अगदी 3.5 लाखाचंच लोन हवं होतं मला, 3.5 लाखाचं, पण तेही होऊ शकलं नाही. मग त्याच्यानंतर काहीतरी प्रयत्न करून, उलटपालट करून मी एक 3 BHK घरामध्ये, पण थोडंसं गावा साईडला, शहरातून थोडं गावाला जायला लागलं मला तो बिल्डरनी थोडीशी मुबलक परिस्थिती होती, त्यामुळे त्यांनी मला थोडा सपोर्ट केला पेमेंट करण्यासाठी. पण त्या चाळीतून बाहेर आलो तो मी माझ्या ग्रॅज्युएशन नंतर, पहिल्या घरात जॉबला लागल्यानंतर. आणि त्याच्यानंतर मी त्याला हळूहळू त्या लोकांना पेमेंट केलं. परत आपण माझ्या जॉबवरती येऊया थोडंसं. जसं मी तुम्हाला सांगितलं की एक प्रायव्हेट दुकानामध्ये जॉब, AC विकायचा. नंतर मग LG कंपनी, तिथून हुंडाई म्हणतं फ्युचर ग्रुप. अँड फ्युचर ग्रुप वॉज अ टर्न ओव्हर इन माय लाईफ. फ्युचर ग्रुपने आतलं पोटेन्शियल ओळखलं. आधी त्यांनी मला स्टोअरच्या बॅकहँडमध्ये कामाला ठेवलं, स्टोअर्सच्या बॅकहँडमध्ये. आणि नंतर त्यांनी मला HO मध्ये कामाला घेतलं, हेड ऑफिसमध्ये मी ऑपरेशन मॅनेजर म्हणून, ऑपरेशन एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होतो. आणि त्यांचाच एक पार्ट होता सप्लाय चेन. सप्लाय चेनला एक माझे बॉस होते, ज्ञानेश्वर सुधरिक म्हणून. त्यांचं माझं इंटरॅक्शन नेहमी व्हायचं. तर त्यांनी मला ऑफर दिली की तू आमच्याकडेच का नाही काम करत. ते आणि सुधीर बॉस म्हणून एक होते. तर त्यांनी मला सांगितलं की तू सप्लाय चेनमध्ये का नाही येत कामाला. मी म्हटलं नाही. मला बोलले अरे तुझी जी पोटेन्शियल आहे ती सप्लाय चेनमध्येच आहे. आणि मी म्हटलं त्यावेळेस मला साधारणतः काहीतरी 15,000-15,500 रुपये पगार होता. आणि मी त्यांना म्हटलं सर ठीक आहे, आय विल जॉईन, गिव्ह मी ऑफर, आय कॅन रिफ्यूज. आणि त्यांनी मला 1 लाख रुपये परफॉर्मन्स बोनस, जॉईनिंग बोनस, आणि सॅलरीमध्ये 28,000 रुपयाची सॅलरी केली. 15.5 वरनं जर एखाद्याला 28 भेटली तर तो माणूस का जाणार नाही. आणि अशा पद्धतीने माझी जी लाईफ आहे ती सप्लाय चेनमध्ये सुरू झाली. येणाऱ्या काळामध्ये मला जवळजवळ प्रत्येक वर्षी प्रमोशन मिळत गेलं. अँड द लास्ट आय क्विटेड द जॉब ॲज अ मॅनेजर फ्रॉम फ्युचर सप्लाय चेन, दॅट इज पॅन्टलून कंपनी, बिग बाजारची जी कंपनी असते. आणि मी पेनिन्सुला जॉईन केलं, पेनिन्सुला लँड लिमिटेड. तिथं मी ॲज अ AGM म्हणून जॉईन केलं होतं, ॲज AGM परचेसमध्ये. इट वॉज अ टर्निंग पार्ट ऑफ माय लाईफ. त्याच्यानंतर मला तुम्हाला सांगायला आवडेल की त्या काळामध्ये 2009-10च्या काळामध्ये मी करन्सी ट्रेडिंग करायचो. आणि माझ्याकडे थोडेसे पैसे जमा झाले होते, साधारणतः एक 18 लाख रुपये. फॉरेक्समध्ये एखाद असंच ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती शिकलो आणि करायला चालू केलं. आणि नशीब एवढं बलवान की 2012ला जिकडे मला आपल्या स्वतःवरती खूप ओव्हर कॉन्फिडन्स की माझ्याकडे आता 18 लाख रुपये म्हटल्यावरती मी काही करू शकतो. त्या ट्रेडिंगमधून 18 लाख रुपये कमवले. हो, 3 लाख रुपये लावून मी 6 महिन्यामध्ये 18 लाख रुपये बनवले होते. पण इट वॉज अन लक फॅक्टर. त्याच्यामध्ये माझं काही हे नव्हतं, म्हणजे माझी प्रोफेशन्सी नव्हती त्याच्यामध्ये, मी कुठं शिकलो नव्हतो प्रॉपरली. पण ते म्हणतात ना की एखाद्याला लक लागतं, तर त्या लकमुळे ते 18 लाख रुपये झाले. आणि त्याच्या ओव्हर कॉन्फिडन्समध्ये मी जॉब सोडून दिला. जॉब सोडण्याचं खरं कारण हे ट्रेडिंग होतं. तर मला असं वाटलं की मी दिवसाचे 2 तास काम करतोय जॉब बरोबर, आणि मी 6 महिन्यामध्ये 18 लाख कमवले. मी जर कंटिन्यू बसलो 4-5 तास तर मी एक्स्ट्रा कमवेल. येस, त्यावेळेस इंटरनेट एवढं फास्ट नव्हतं, मोबाईल एवढे हायटेक नव्हते, त्यामुळे सगळ्या गोष्टी लॅपटॉपवरती किंवा PC वरती करायला लागायच्या. पण दुर्दैव पण कसं जोरदार असतं, मला एका दिवसामध्ये 18 लाख रुपये कमवावे लागले. अरे बापरे, नोकरी सोडली सर. 92,000 रुपये पगार होता माझा. 92,000 रुपीज वॉज माय टेक होम. आणि 2012ला माझा 92,000 रुपये पगार होता. म्हणजे मी माझ्या पूर्ण ग्रुपमध्ये सगळ्यात टॉप करत होतो. आय वॉज ऑन द टॉप. किंवा 92,000 रुपीज सॅलरी म्हणजे आजच्या तारखेला
2.5 ते 3 लाख रुपयाची बरोबरी तुम्ही करू शकता आरामशीर. त्या गोष्टीची. आणि तो मी जॉब सोडून दिला होता आणि मी रिव्हर्समध्ये आलो त्या दिवशी त्यावेळेस. बरं, जॉब सोडल्यानंतर किती दिवसांनी साधारणपणे 18 लाखाचं नुकसान झालं? एका महिन्यात. एकाच महिन्यात गेली. गेले. मी डिसेंबरला जॉब सोडला आणि डिसेंबरमध्येच पैसे गेले. ओके, मग परिस्थिती तर खूप डेंजर झाली असेल. परिस्थिती खूप डेंजर, म्हणजे एक अगदी नमूद करावं असं वाटतं. 2012 साली माझी मुलगी जन्मली होती. 13ला तिचा बर्थडे होता. फेब्रुवारी 2013. मी तिच्यासाठी आजच्या तारखेला जग आणून देऊ शकतो तिला, पण तिच्या पहिल्या बर्थडेला मी तिला 100 रुपयाचा फ्रॉक घेऊन गेलो होतो. आजही अंगावरती काटा येतो, डोळ्यामध्ये पाणी येतं ती गोष्ट आठवली की एक 92,000 कमवणारा माणूस आपल्या मुलीच्या पहिल्या बर्थडेला इतका खुश असून सुद्धा तिला काही नाही देऊ शकत. केक वगैरे काही नाही. केक घ्यायचे पैसेच नव्हते सर. ओ माय गॉड. 100 रुपयाचा फ्रॉक आणला होता मी तिला. अच्छा, ती पण खूप छोटी होती, 1च वर्षाची होती, त्यामुळे तिलाही काय करायची ते आता कळत नसेल की काय एक्झॅक्टली आहे. पण एक बाप मी जाणतो होतो, मला अजूनही ती गोष्ट जीवनभर खंत राहणार किंवा खटकणार ती. कारण मी आपल्या मुलीसाठी पहिल्या बर्थडेला काहीच करू शकलो नाही. एवढा आपलं मोठं असताना सुद्धा मनामध्ये कुठं बॅक ऑफ द माइंड असं वाटलं, यार आपण जॉब सोडून चूक केली, जॉब नव्हता सोडायला पाहिजे. अच्छा, माझ्या बॉसेस लोकांनी पण मला त्यावेळेस सपोर्ट केला. त्यांनी मला फोन करून सांगितलं, विश्वाडा, दिस थिंग्स आर नॉट गोइंग वेल, यू कॅन कम बॅक, वी कैन ज्वाइन अगेन. क्या क्या होगा, ज़्यादा से ज़्यादा 10,000 रुपये देखो कम देगी कंपनी, पर मैं उनको बात करके तेको जॉईन करवा लूँगा. पण मी काय म्हणलं की ज्यावेळेस मी सप्लाय चेनमध्ये होतो, मी बरेचसे ट्रेनिंग पॅटर्न घ्यायचो बिग बाजारमध्ये. बिग बाजारच्या सेल्सच्या टीमला बरेचसे मी ट्रेनिंग द्यायचो त्यांना की हाऊ टू डू द सेल. आणि मी म्हटलं, आपण आपल्या आयुष्यात जर ते इम्प्लिमेंट नाही करू शकलो, मग आपल्या त्या ट्रेनिंगचं काही महत्त्वच नाही. बरोबर. माझ्या आयुष्यामध्ये आलेला एक सर्वात इम्पॉर्टंट माणूस आणि ज्याला मी या गोष्टीवरती ह्या ठिकाणी नमूद करू शकतो, निलेश नाणेकर. असा काय रोजचा भेटणारा मित्र नाही, कधीतरी भेटणारा मित्र, पण त्याला माझ्यावरती विश्वास जाम का मला माहीत नाही. तो अचानक माझ्याकडे आला आणि मला म्हणलं, विशूभाऊ, आपण गॅसचा धंदा करायचा का, विकायचा का गॅस? म्हणलं, मी काही विकू शकतो, आय कॅन सेल एनिथिंग, बट आय डोंट हॅव मनी. परत थोडंसं मागं येतो, सर त्या काळामध्ये एक वेळ अशी होती की घरामध्ये कुठून चुकून मागून 10 रुपयाचे पडलेले सापडले ना की आम्ही खुश व्हायचो. ओके, अरे बापरे, आज 10 रुपये भेटले. आणि परत आजची परिस्थिती पण मी त्याला कम्पेअर करायला तुम्हाला होतो, 50 ते 55 लाख रुपये मार्केटमध्ये उधारी आज. लोकांकडे पैसे आहेत आपले. पण त्या काळामध्ये आणि खूप लांबची गोष्ट नाही, 2013-14ची गोष्ट, घरामध्ये 10 रुपये सापडले तर आम्ही खुश व्हायचो की यार, इट्स अ ग्रेट थिंग. आयुष्यामध्ये म्हणतात ना की काही माणसं खूप इम्पॉर्टंट असतात लाईफमध्ये. तर एक वडिलांचं मला नाव खूप चांगलं भेटलं, चंद्रकांत पुट्टोल. त्या नावाने मला एक लोणावळ्यामध्ये ओळख दिली, आजही आहे, आणि रिस्पेक्ट दिला. दुसरी माझी आई, तिने मी 10वी असताना, वेन आय पास्ड आउट माय 10th, त्यावेळेस तिने मला नोकरीला पाठवलं. पैसा हा एक क्रायटेरिया नव्हता की मी पैसा कमवावा, पण मला पैसा कमवण्याची सवय लागावी आणि मला स्वतःच्या पायावरती उभं राहण्याची ताकद यावी, याकरता तिने मला खूप टेंडर एजमध्ये 10वी पासआउट केलं. आणि एवढे नॉलेज पण नव्हतं तिला की बाबा ह्याने काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, पण त्यांनी काहीतरी करावं म्हणून तिने मला जॉबला पाठवलं. 500 रुपये माझी सॅलरी होती सर. जॉब माझा एकच, तिथे जाऊन लोकांची प्रेझेंटी घ्यायची आणि महिन्याच्या एंडला त्यांचा पगार काढायचा. हा एवढाच जॉब, आणि 500 रुपये महिना पगार. 96ची गोष्ट. पण तिने त्यावेळेस जे मला घराच्या बाहेर पाठवलं, त्याच्यामुळं मला ती काम करायची सवय लागली आणि एक लाज निघून गेली. कुठलंही काम करण्याची लाज नव्हती वाटत मला की आपण कुठलंही काम करू शकतो. त्या हिशोबाने हे 2 माणसं. त्याच्यानंतर माझी मिसेस. आत्ता मी तुम्हाला जो प्रसंग सांगितला 2012चा, की माझ्याकडं काहीच नव्हतं, म्हणजे अगदी माझा लहान मुलगा आहे एक, त्याला बारशामध्ये जे सोन्याचे दागिने येतात ना, ते सुद्धा आम्ही घाण ठेवले होते. परिस्थिती एवढी बेकार. पण त्याच्यामध्ये पण माझ्या बायकोने माझी साथ सोडली नाही.
आम्ही त्यावेळेस एक क्लिनिंग किट बनवायचो. क्लिनिंग किटमध्ये 1 लिटर फिनेल, 1 लिटर टॉयलेट क्लिनर, 1 लिटर हँडवॉश, असा एक 5 गोष्टींचा एक किट होता, ज्याची MRP साधारणतः होती 250 रुपये. आम्ही तो 220 रुपयाला विकायचो. हे आम्ही घरीच बनवायचो स्लरी वगैरे आणून, आणि ते डोर टू डोर. आणि आमचा टार्गेट असा असायचा की जोपर्यंत 10 किट विकल्या जात नाही तोपर्यंत घरी जायचं नाही. असे कित्येक दिवस राहिले आम्ही गार्डनमध्ये बसून राहिलोय, कारण तर दुपारी लोकांच्या घरी जाणं बरोबर वाटत नाही ना. मग सकाळी निघायचो, दुपारी गार्डनमध्ये दोघंही बरोबर. मुलं माझ्या आईचा मला खूप मोठा सपोर्ट होता त्यासाठी. आई मुलांना सांभाळायची, आणि माझी मुलं आजही माझ्या आईलाच जास्त अटॅच्ड आहेत, असली पण पाहिजेत. ती त्यांच्याबरोबरच असते, आणि तिच्यामुळेच तिने घर सांभाळलं म्हणून आम्ही बिझनेसमध्ये पूर्ण लक्ष देऊ शकलो. मग ते लिक्विड सोप, फिनेल, टॉयलेट क्लिनर हे विकता 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 असे झालं. ते 10 विकल्या गेले तर आम्ही घरी जायचो, आणि घरच्यांना ती परिस्थिती काहीच माहिती नव्हती की आम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये चाललोय म्हणून. त्यांना असं वाटायचं, यार ह्याला मागच्या 6 महिन्यापूर्वी तर 90,000 रुपये पगार होता, ह्याला काय कमी पडणार आहे. पण ते फॉरेक्समध्ये काय झालं, एवढं नॉलेजही नव्हतं त्या लोकांना. एवढा पैसा ह्याचा संपला, गेला, डुबला. शेअर मार्केट डुबतं म्हणजे त्यांना काय माहित नव्हतं, कारण त्या लोकांना ते शेअर त्याचा संबंधच नव्हता. सो वी वर वर्किंग देअर, वी वर वर्किंग हार्ड. तिथून कुठून तो मला निलेश नाणेकर, आई वडील बायको, चौथा माणूस निलेश नाणेकर, हा भेटला. मला बोलला, विशुभाऊ आपण गॅसचा धंदा करायचा. मी म्हणले ठीक आहे करूया, पण माझ्याकडे पैसे नाही. साहेब मित्राला आजही कोणाला देत नाही. त्यांनी मला त्या काळामध्ये 2.5 लाख रुपये दिले, आणि त्यांनी मला रिलायन्स गॅसची एजन्सीही घेऊन दिली. त्याच्या ओळखीनेच भेटली, त्यामुळे त्यानेच घेऊन दिली मला ती. आणि वी स्टार्टेड. ऑन व्हेरी 3rd डे ही केम टू मी बॅक. तो परत आला माझ्याकडे, विशुभाऊ हे वजन उचलायचं काय काम आपल्याच्याने होणार नाही. मी म्हणलं ते ठीक आहे, पण पैसे मी तुला देऊ शकत नाही. आज 12 वर्ष झाले, त्यांनी मला अजून पैसे मागितले नाही. मी त्याला देतो एक सर्टन अमाऊंट, त्याला एव्हरी मंथ देतो. तो माझा लाईफ टाईम पार्टनर आहे बिझनेसमध्ये, त्याच्यामध्ये वाद नाही काय. पण त्यांनी मला त्याचे ते पैसे अजून त्यांनी मला मागितले नाही. नाही, मी त्याला आत्ताही देऊ शकतो. मी त्याला आत्ता 50-55 साहेब मार्केटमध्ये बाकी आहे, 2-2.5 लाख त्याला नाही देऊ शकत मी. पण तो माझा लाईफ टाईम पार्टनर आहे माझ्या बिझनेसमध्ये. त्याला पाहिजे तेव्हा पाहिजे तितके पैसे देण्याला मी बांधील. आजही देतो त्याला मी मंथली. वेळेला त्यांनी मला खूप मदत केली. त्यांनी मला वेळेला खूप मदत केली. आणि एक 5वा माणूस आपण ज्याला म्हणू, त्याला मी 2 युनिट नाही बोलणार, कारण दोघेही माझ्यासाठी सेम आहेत. ते म्हणजे माझे मुलं. व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ 5 पीपल इन माय लाईफ. आता मुलांमध्ये मी वेगळं वेगळं काय नाही सांगत, कारण ते नंबर नाही टाकू शकत ना त्यांना मी. सो वी स्टार्टेड विथ गॅस एजन्सी. आज लोणावळ्यामधल्या साधारणतः 130 हॉटेलला आपण गॅस सप्लाय करतो, विथ अ इयरली टर्नओव्हर ऑफ नॉट लेस दॅन 7 to 8 crore रुपीज. सो मला असं वाटतं की त्याच्यानंतर सर सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट, पैसे मी आधी कमवत होतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की 2011 साली मला 92,000 रुपये पगार होता. पण सेव्हिंग हा प्रकारच मला माहिती नव्हता काय असतं. वी हॅड अ व्हेरी लॅविश लाईफ. घर घेतलं मी, 3 BHKचं घर घेतलं. एक दिवस इंटरनेट स्क्रोल करता करता, फेसबुक स्क्रोल करता करता, गेट रिटायर इन नेक्स्ट 2 years म्हणून तुमचा एक मेसेज बघितला फेसबुकवरती. आणि 2020ला मी तुमच्याकडे आलो. कोविड त्याच वेळेस आला ना. 2020ला डिसेंबरला मी तुमच्याकडे आलो साधारणतः. आधी एंट्री झाल्यावर मला असं वाटलं, अरे हे नेटवर्क मार्केटिंग का काय, सगळे कोट बीट घालून उभे आहेत. मी बायकोला 1 मिनिटं बोललो, पण जायचं का निघायचं का परत. नाही, ती म्हणली नाही आता फ्री होता कोर्स बरं का तुमचा तो. 19 डिसेंबर. आणि तुमचा कोर्स आम्ही जॉईन केला. त्यावेळेस तुमची दोघांसाठी जर डिटेल कोर्स करायचा असेल तर तुमची फी काहीतरी 19,000 रुपये होती दोघांसाठी. एकाला 12,000 रुपये, एक 18-19,000 रुपये होती.
तुमचा तो जो पिच होता तो मलाही आवडला, तिलाही आवडला. त्यावेळेस खरंच जास्त पैसे नव्हते, तरी आम्ही म्हणलं नाही तुमचा तो पुढचा कोर्स करायचा म्हणून. आम्ही तिथेच हॉटेलला कलासागरला होतो माझ्या अंदाजे, नाही डीमार्टच्या समोर कुठलं हॉटेल आहे, क्लोवरला, तिकडे होतं. तिकडे आम्ही तुमचे पैसे भरले आणि पैशाचा चांगला वापर कसा करावा हे त्या दिवसानंतर आम्हाला कळायला लागलं. त्यानंतरही थोडा लेट केला मी. त्याच्यात 4 वर्षानंतर माझा पुण्यातला फ्लॅट विकला, जो माझ्यासाठी डेड इन्व्हेस्टमेंट होती. कारण ते त्याचं मला भाडंच यायचं 8,000 रुपये. त्याच्यामध्ये काहीच मजा नव्हती. पण गुड असेट काय, बॅड असेट काय, गुड इन्व्हेस्टमेंट काय, बॅड इन्व्हेस्टमेंट काय, ह्या सगळ्या गोष्टी कळणं किती महत्त्वाचं आहे हे इमानदारीत मनी अकॅडमीमध्ये आल्यानंतर कळलं. आज साधारणतः 2024 मध्ये आपण बसलोय, म्हणजे आपण 4 वर्ष जॉईंट आहोत एकामेकाला. मला सांगायला तुम्हाला आवडेल की फिक्स असेटमध्ये पण माझ्याकडे वाढ झाली आणि लिक्विड असेटमध्ये पण माझ्याकडे वाढ. लिक्विड असेट ऑफकोर्स मी तुमच्याकडेच करतो, कारण माझ्याकडे तेवढं नॉलेज नाही आहे अजूनही की मी ते स्वतः करावं म्हणून. आणि मी त्या ह्याच्यामध्ये एकदम प्रबळ असते आणि निखळ आहे की जर एखादी गोष्ट आपल्याला येत नाही ना, कशाला डोकं लावायचं. शिकण्याचा प्रयत्न करायचा, शिकण्याचा प्रयत्न करायचा, नॉलेज असलं पाहिजे, पण मग त्याला तेवढा वेळ दिला पाहिजे, त्याला तेवढी नॉलेजही दिली पाहिजे, त्याला तेवढं अपडेट राहिलं पाहिजे. पण जर एखादा माणूस ती गोष्ट आपल्यासाठी जर करत असेल तर त्याला का नाही हायर करावा. जसं आता माझी गॅसची एजन्सी आहे, मी जर विचार केला टेम्पो पण मीच चालवणार, गॅस पण मीच खाली करणार, तर ते शक्य नाही. वेन देयर इज अ पॉसिबिलिटी आय कॅन हायर 2 people आणि लेट देम डू द वर्क. त्यांनी काम करावं आणि ते काम नीट होईल, तर मी कशाला सगळं ते करावं. तर त्याच पद्धतीने थँक्स टू यू, तुमचा सपोर्ट घेतला. आणि मला हा पॉडकास्ट कदाचित माझे मित्र ऐकतील का नाही ऐकतील मला माहित नाही. आय एम रायझिंग माय मनी, माय मनी इज रायझिंग बाय 30% ॲटलिस्ट पर इयर. येस, 30%, विच इज एक्सपोनेन्शियली ग्रोथ. आणि हे सगळं बघितल्यानंतर मला असं वाटतं की माझ्या मुलांनी देखील हे नॉलेज घ्यावं. त्यांनी प्रोफेशनली हे करावं का नाही करावं हा त्यांचा नंतरचा पार्ट आहे, पण ही शुड हॅव दॅट नॉलेज. आणि मला असं वाटतं प्रत्येकाने आपल्या मुलांना हा कोर्स करायलाच लावावा. म्हणजे जे चुका मी केल्या, म्हणजे त्या काळामध्ये ज्यावेळेस मला 92,000 रुपये 2011ला पगार होता, त्याच्या आधी मला चांगलाच पगार असेल ना, मी चांगलाच सेव्हिंग करू शकलो असतो, पण मी ती नाही केली. आता गेल्या 4 वर्षामध्ये जर माझ्याकडे माझी असेट जर वाढली आहे, लाईफस्टाईल वाढल्याबरोबर लाईफस्टाईल पण वाढली आहे आणि असेट पण वाढली, तर मला असं वाटतं हीच गोष्ट जर मला माझ्या कॉलेजच्या बाहेरवरती येताना किंवा नोकरीला पहिल्यांदा जाताना जर समजली असती की हाऊ टू सेव्ह मनी अँड हाऊ टू ग्रो मनी, इट वुड हॅव हेल्प मी लाईक लॉट. म्हणून मला असं वाटतं हे माझ्या मुलांनी करावं, माझ्या मित्रांच्याही मुलांनी करावं, माझ्या मित्रांनीही करावं. ठीक आहे, मला आजही माहिती आहे की मी जोपर्यंत एका लेवलला येणार नाही तोपर्यंत लोकांना विश्वास होणार नाही की मी एक्झॅक्टली काय करतोय. आणि मला आता त्यांना दाखवायची गरजही नाही मी काय करतो. आय डोंट वॉन्ट टू शो दॅम व्हॉट आय एम डुइंग. हां, मला त्यांना दाखवायचं नाही की माझ्याकडे आता किती आहे किती नाही आहे. पण एकच सगळ्यांना खूप कळकळीची विनंती आहे की प्रत्येकाने आपल्या मुलांना व्हॉट इज मनी, पैशाचा स्वभाव काय असतो ह्याची जाणीव करून देणं खूप गरजेचं आहे. कारण जसं मी काहीच नव्हतो त्यातून आज काहीतरी झालोय, असे मी बरीच लोक बघितली ज्यांच्याकडे भरपूर काही होतं आणि ते काहीच नाही झाले आता, मनी मॅनेजमेंट न जमल्यामुळे. म्हणजे काहीतरी करायचं आणि मग ते परत रिव्हर्समध्ये यायचं, त्याच्यापेक्षा कसं जगावं, पैसा कसा सांभाळावा, कंजूसी नाही, कंजूसी करून जगावा असं आपलं म्हणणं नाहीये, पण पैसा कसा वापरावा. आय थँक टू यू फॉर दॅट. यू हॅड डिड फिनॉमिनल जॉब विथ अस. आणि त्याच वेळेस ते म्हणतात ना, नशिबाला साथ पण भेटावी लागते. बिझनेसही त्यावेळेस तसा वाढला आणि तुमचा साथ असल्यामुळे इन्व्हेस्टमेंट कशी करावी ह्याची समज तुम्ही करून दिली. अँड टुडे वी आर, आय फील, नॉट व्हेरी बेस्ट, कधीच नसतं. हां, पण वेअर आय वॉज अँड वेअर आय एम इज हॅव्हिंग अ फार डिफरन्स. म्हणून असं वाटतं
प्रयत्नही करतोय मी की आकाश गोंदवलेंचा कार्यक्रम प्रत्येक माझ्या मित्रांनी किंवा ह्यांनी बघावा. पण ते काय आहे की लोकांना ज्यावेळेस काही नसतं ना, त्यांना असं वाटतं त्यांना सगळं माहिती आहे. आणि ज्यावेळेस माहिती पडायला तर माणूस अजून शिकण्याचा प्रयत्न करतो, जो मी करतोय. मी 4 वर्ष तुमच्या संघ जॉईंट आहे. मी जवळजवळ तुम्हाला दर 2-3 महिन्याला येऊन भेटतो. काही काम नसलं तरी फक्त हाय करून जातो. एक पॉझिटिव्ह वाईब्स मिळते तुमच्याकडनं. थँक्यू. एक पॉझिटिव्ह वाईब्स. सर मला एक सांगा, तुम्ही फिरायला वगैरे पण जाता, आपल्या बरेच वेळा चर्चा होते. आतापर्यंत किती देश फिरला? 6 देश फिरला. Yes. कधीपासून फिरताय? 2017 पासून फिरतोय सर. फिरायला सुरू केलं. व्हेरी नाईस. इंडियामध्ये लद्दाख झालंय, काश्मीर झालंय, गोवा तर आपलंच आहे. हे फ्रीडम नोकरीवाल्या माणसाला मिळू शकेल? कधीच नाही. नोकरीमध्ये तुम्ही फिरू शकत नाही किंवा ती फ्रीडम मिळत नाही, कारण तुम्हाला परत जायची घाई असती. बॉसने आपल्याला काही कामं असाइनमेंट दिलेली असतात, ते असतात. ही पण गोष्ट मी तुमच्याकडनं शिकलो. तुमच्याकडे तुम्ही बोलले यार फिरायचं, जग बघायचं. तर मी दुबईला जाऊन आलो. दुबई सौदी तो एक पार्ट झाला माझा तिकडचा, तो पूर्ण फिरलो. त्यानंतर वेंट टू व्हिएतनाम. व्हिएतनाम इज अ ब्युटिफुल कंट्री. त्यानंतर मलेशिया झाला, सिंगापूर झाला. वी आर प्लॅनिंग टू मालदीव्स आफ्टर सम डेज. आणि मला असं वाटतं त्या फिरण्यामुळे जे नॉलेज मिळतं आणि माइंडला जे रिलॅक्सेशन मिळतं, भले वर्षभरातून, मी असं म्हणत नाही की तुम्हाला बाहेरगावीच फिरायला गेलं पाहिजे. तुम्ही घर सोडून आपल्या स्पाऊसला, मुलांना घेऊन एक जिल्ह्याच्या बाहेर जरी गेलात ना, तरी एक खूप सुकून भेटतं आणि माइंड फ्रेश होतं. आल्यानंतर दुप्पट काम करण्याची ताकद भेटते आपल्याला, असं मला वाटतं. राईट. मला दुसरा प्रश्न असा आहे, तुम्ही रोटरी क्लब किंवा लायन्स क्लबच्या माध्यमातून काही समाजसेवा पण करता, काय काय ऍक्टिव्हिटी करता? सर लायन्स क्लबमध्ये मी गेली 4 वर्ष जॉईन झालोय. माझ्या एका मित्र उदय शेट्टी म्हणून आहे, त्यांनी मला त्याच्यामध्ये जॉईन करायला लावलं की विशू तू जॉईन कर. आणि तिथे मला एक कळलं सर की तुम्ही जेवढं वाटाल ना, तेवढं द्याल, तेवढं दुपटीने तिपटीने तुमच्याकडे परत येतं. हे म्हणजे मी करतो म्हणून नाही सांगत आहे, पण जर माझं ऐकून एखाद्याला जर मोटिवेशन भेटलं तर त्यांनीही करावं म्हणून मी साधारणतः दर वर्षाला एक 5 मुलांची स्कूल फी भरतो. ग्रेट. मी दर महिन्याला 2 ते 3 फॅमिलीला रॅशन किट देतो. मी काय एवढा खूप जास्त पैसेवाला अजिबात नाही आहे बरं का, खूप एक्सपोनेन्शियल पैसेवाला आहे असं नाही आहे. पण मला तो एक पैशाचा स्वभाव कळला की तुम्ही जो तो चांगल्या मार्गी लावला ना, तर तुम्हाला नियती खूप मोठं करून देते. प्लस अनाथ आश्रममध्ये, ब्लाइंड होममध्ये, वृद्धाश्रममध्ये कुठे काही करण्याची संधी भेटली तर लायन्स क्लबच्या माध्यमातून आम्ही ते करतो. माझे एक मित्र आहेत अमीन वाडीवाला म्हणून, ते बरेच करत असतात. ते साधारणतः वर्षाला 200 घरांना राशन किट प्रोव्हाइड करतात. 200 घरांना. ठीक आहे, त्यांना त्यांची नियत आहे, दानत आहे, त्यांना त्यांचं भेटतं ते करतात. आपल्याकडनं जेवढं होतं तेवढं आपण करतो. कुणाने बुक्स मागितले, आणि मला हे मित्रांनाही सांगायला आवडेल की तुम्ही पण करत जाय, काही बिघडत नाही. महिन्याला 150-200 रुपये जरी एक्स्ट्रा काढले ना तरी आपण हे करू शकतो. आणि माझ्याकडे काही माझे मित्रही चांगले असे येतात, काही चांगले मित्र असे आहेत की ज्यांना मी जर आत्ता बोललो ना की 2,000 रुपये दो जरा, तर ते मला प्रश्न विचारणार नाही कशाला पाहिजे. त्यांना माहिती इसको देगे ना तो हे बरोबर काम को लगाएगा. तर असे माझे काही मित्र आहेत. खूपच छान. आय लाईक टू मेन्शन देअर नेम. प्रणित लुनावत, राकेश परमार, आरिफ हुसेन. आरिफ इज अ पार्ट ऑफ माइंड. एक विशू आहे तो, एक आरिफ आहे, असं आहे. हे 3 जण असे आहेत ना की ह्यांना मी कधी पैसे मागितले, या दे 2,000 रुपये दे को मदत करणे की, ते लोक त्या पुढच्या माणसाचं नावही मला विचारत नाही किसको दे रहा है करके. ते फक्त खिशात हात टाकणार, अच्छा देताना हे सांगणार और कुछ चाहिए तो बोल द्या. पण हे सगळं कशामुळे झालं सर की आज सगळ्यांना माहिती आहे की विश्वनाथ के पास एक कॉर्पस फंड है.
उसको अभी घर चलाने के लिए पैसे की जरूरत नहीं है, वो अपने खुद के लिए पैसा नहीं मांगेगा, सही बात है. तो कोणाचं तरी देण्यासाठीच तो पैसे मागणार. आणि आज ते जे पैसे माझ्याकडे आहेत ते दॅट इज बिकॉज ऑफ यू. ते पैसे जे एक्स्ट्रा माझ्याकडे राहिलेत, ज्याच्यामुळे लोकांचा विश्वास बसला माझ्यावरती, ते पैसे तुमच्यामुळे माझ्याकडे राहिले. नाही तर ह्याच्या आधी मी कमवत होतो, कदाचित इन्फ्लेशननी जर मॅच केलं तर आज जेवढं कमवते तेवढेच त्यावेळेसही कमवत होतो मी, पण सेव्हिंग काहीच नव्हती, त्यामुळे काही झालं नाही व्यवस्थित. सो आय विल अगेन से थँक्यू टू यू. थँक्यू. सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं मेन्शन करण्यासारखी असे की स्वतःच्या घरातला किराणा भरायला लोकांकडे पैसे नाहीत किंवा नसतात. मुलांच्या फिया भरायला पैसे, स्वतःच्या मुलाच्या फिया भरायला पैसे नसतात. तिथं पुट्टोल सर इतर मुलांच्या 5 मुलांच्या फिया भरतायत किंवा त्यांच्या करिअरला दिशा देण्याचं काम करतायत. त्याचबरोबर काही जे कुटुंब आहेत ज्यांना सर्वायवलला प्रॉब्लेम आहे त्यांना किराणा भरून देतात. सर स्वतःच्या घराला किराणा भरायला प्रॉब्लेम आहे, जिथं 2, 3, 4 कुटुंबाला किराणा भरून देणं इट्स अ ह्यूज ॲप्रिशिएटेबल वर्क असं मला वाटतं. तर ही प्रेरणा कुठून मिळाली? सर ही प्रेरणा लायन्स क्लबमधनं आणि आमीन वाडीवालाकडनं भेटली मला. हा माणूस प्रचंड लोकांना मदत करतो, काय देवाच देवाने त्यांना दिलं पण तेवढं आहे. पण मी म्हटलं तो 100 करतो ना, मी 2 करू शकतो. यस, जे काय आहे तुमची परिस्थिती, मी 2 करू शकतो. बरं, तुम्हाला काय वाटतं की गरीब लोक खूप दानी असतात का श्रीमंत लोक दानी असतात? सर गरीब कुठून दान करणार सर? त्यालाच पाहिजे असतं. श्रीमंतच लोक दान करतात. अच्छा, याच्यामध्ये आता मी जसं सांगितलं अशी बरीचशी लोक आहेत. फॉर एक्झाम्पल माय फ्रेंड आरिफ, तुम्हाला बोललो, तो साधारणतः रोजचे 300-400 रुपये दान करतो साहेब, रोजचे. पण त्याला कुठे त्याचं नाव येणं त्याला आवडत नाही. त्याचं नाव घेतलं ना की तो मला खूप शिवाय देतो. आत्ता पण जर त्याने ऐकलं तर मला ते लोक बोला मेरा नाम लेने के लिए. बरोबर, असं म्हणतात की दान करा या कारणाचं त्या कारणाला. हा, पण ते म्हणजे मी मोठं काम करतोय म्हणून मी लोकांना सांगत नाही, पण मला असं वाटतं की माझ्याकडनं इन्स्पायर्ड होऊन अजून कुणीच हे चालू केलं तर ते बरं होईल. म्हणजे समाजामध्ये आपण म्हणतो ना सर की गरिबी आहे, हे ते असं आहे तसं. लोकांकडे एवढं आहे ना की प्रत्येकाने जर ठरवलं ना, तुम्हाला रस्त्यावरती भिकारी दिसणार नाही साहेब. कारण जेवणाला जास्त पैसे लागत नाही. एका गावामध्ये मोजले तर तुम्ही 100 भिकाऱ्याच्या वर निघत नाही. 100 भिकाऱ्यांना जेवणाच्या घालण्यासाठी जास्तीत जास्त 2000 रुपये खर्च होतो. जास्तीत जास्त 2000 रुपये कुणीही देऊ शकतो, फक्त दानच पाहिजे देण्याची. जेवायला. कारण माझ्याही वाईट काळामध्ये मी पाणी पिऊन आणि पार्लेजी बिस्किट खाऊन दिवस काढले. काय 1-2 प्रसंग सांगा जीवनामध्ये जे फार टफ होते, जिथं होप्सच संपले होते, असं काही? होप्स संपले होते म्हणजे वडिलांना अटॅक आला होता आणि त्यावेळेसच नुकती माझी बदली मुंबईला झाली होती फ्युचर ग्रुपमध्ये. 15,500 रुपये पगार होता आणि 15,500 रुपये घरी द्यावे लागायचे महिन्याला. हा, बरं. 500 रुपये पण ठेवण्याची माझी कंडिशन नव्हती. त्या काळामध्ये पुन्हा एक मित्र म्हणतात ना भाविन म्हणून, त्यांनी सपोर्ट केलं. त्याच्या फ्लॅटमध्ये राहायचो मी आणि मी रात्रीचं जेवायचो ना. मी दुपारी मला ह्याच्यामध्ये कंपनीमध्ये जेवायला मिळायचं सकाळी दुपारी, आणि रात्री घरी आल्यावर मी जेवायचो नाही, कारण पैसेच नसायचे. करणार काय? सगळे घरी द्यायचे. कारण वडिलांना अटॅक आलेला होता, घरी पैशाची चुणचुण होती. त्यावेळेस लग्न नव्हतं झालं माझं, तर मी ते सगळे घरी पैसे पाठवायचो. तर हा नालायक मला रात्री 1 वाजता जरी आला तरी मला उठवायचा, खाना खाया क्या. आणि तो मला रात्री 1 वाजता जेवायला घेऊन जायचा, जेवायला घालायचा, नंतर परत आणायचा. म्हणजे ती एक खूप टफ टाईम होता. आणि त्याच्यानंतर 2012चा एक टफ टाईम होता नोकरी सोडल्यानंतर. अच्छा, त्याला सांगायला आवडेल की मिसेस ही IT मध्ये कामाला होती. तिने पण जॉब सोडला होता, बिकॉज आय वॉज डुईंग गुड म्हणून तिने जॉब सोडला होता. आणि नंतर तो जो एक काळ गेला वर्षभराचा, इट वॉज टू टफ पिरियड. म्हणजे असं वाटलं होतं की आता होईल का नाही होईल ह्याच्यानंतर. पण ते म्हणतात ना की परमेश्वर, जो माणूस करण्याची ताकद ठेवतो ना त्याला परमेश्वर सपोर्ट देतो. आणि परमेश्वराने मला त्यावेळेस सपोर्ट दिला. 5 वर्ष आम्ही चांगली मेहनत केली
आणि 5 वर्षांचा तुमचा सपोर्ट भेटला. ओके. म्हणजे मला कोणतरी असं बोललं होतं की फक्त मोटिवेशनल शब्दांनी काही होत नाही. पण मी म्हणतो जर श्रीकृष्णाने अर्जुनाला बोलला नसता तर कदाचित अर्जुन लढलाच नसता. बरोबर. त्यामुळे मोटिवेशनलमुळे आणि गायडन्समुळे खूप फरक पडतो. आणि राईट टायमाला राईट गायडन्स हे आम्हाला तुमचं भेटलं आणि तुमच्या शब्दांवरती आम्ही विश्वास ठेवला, ते खूप महत्वाचं होतं. आणि त्याच्यावर कृती पण केली तुम्ही. हो. नुसतं ऐकून काही नाही होत. नाही. मी तर हमेशा म्हणतो माझ्या प्रोग्राममधून कोणाचं लाईफ बदलत नाही बुवा, पण त्याच्यातून जर शिकलात आणि ते जर वापरलं जीवनात तरच लाईफ बदलू शकतं. हो. सो खूपच छान संवाद आहे. काय म्हणजे तुमच्या आयुष्यातले असे काही लेसन्स आहेत जे तुम्ही शेअर करू शकता माझ्या ऑडियन्सशी, जेणेकरून त्यांना त्याचा काही फायदा होऊ शकेल? 100% सांगतो मी तुम्हाला. तुम्ही कुठलंही काम करायला जाताना तर त्याच्यामध्ये 200% देण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्ही एखाद्या जागेचं कामाला असाल, तुम्हाला 15,000 रुपये पगार आहे, तुम्हाला 8 तास कामाची हे, तर तुम्ही प्रयत्न नका करू 7 तासामध्ये कसं काम कराल. तुम्ही 8 तासाचं काम करून 1 तासाचं ॲडिशनल काम करून द्या त्याला. हे तुम्हालाही बरं पडेल आणि समोरच्याला तुम्हाला नंतर प्रगती देण्यासाठी पण बरं पडेल. तो तुमच्याबद्दल विचार करायला लागेल की हा माणूस गरजेपेक्षा जास्त माझ्यासाठी काम करतो, त्यामुळे ह्याच्या गरजेपेक्षा जास्त आपण त्याला परत दिलं पाहिजे. म्हणून जेवढा तुम्हाला पगार मिळतो ना किंवा जेवढे तुम्हाला पैसे भेटतात. आज मी गॅस इंडस्ट्रीमध्ये LPGचा डिस्ट्रीब्युटर आहे लोणावळ्यामध्ये. माझ्याकडे टोटल गॅस म्हणजे टोटल एनर्जीज हा एक फ्रेंच गॅस आहे आणि भारत गॅस आमची पार्टनरशिपमध्ये. टोटल गॅस माझी सोलो याच्यामध्ये. पण आजही लोक मला रात्री 9 वाजता 10 वाजता बोलतात, यार विशूभाई गॅस खतम हो गया है. तर मी त्यांना आजही स्वतः गाडीवरती घेऊन जाऊन देतो. म्हणजे मी काय कसं मोठं काम करत नाही. कामगार नसलं तरी तुम्ही स्वतः करता. हां, मी काय मोठं काम करत नाही. पण मला असं वाटतं की लोकांना प्रॉपर टायमाला जर तुम्ही सपोर्ट केला, सप्लाय दिला, तर पीपल विल कीप यू इन बिझनेस एंड दे विल रिकमेंड समवन की यार नहीं इसके पास है ना आधी रात को माल मिलता है, ये आधी रात को सपोर्ट करता है. तर म्हणून मी सगळ्यांना ते सांगेल, आपले जो कोणी व्ह्युअर आहेत किंवा बघणारे आहेत किंवा जे ऐकणारे आहेत, की बॉस यू गिव्ह युअर 100%. यू डोंट थिंक दॅट मला एवढंच भेटतं मी जास्त का करू, तर ते नका करू. देणारा वरचा आहे. तुमच्याच एका ट्रेनिंग सेशनमध्ये ऐकलंय की निसर्ग देतो, हा कोणी माणूस नसतो देणारा, निसर्ग देतो. सो इट इज नॉट बिटवीन यू अँड मी, इट इज बिटवीन मी अँड हिम, दॅट इज गॉड किंवा निसर्ग आपण ज्याला म्हणतो. हे त्याच्यामधलं तुमच्यामधलं, तुम्ही निमित्त मात्र आहात. पण तुमच्या थ्रू मला किती द्यायचं हा निसर्ग ठरवतो. आणि ते निसर्ग याकरता ठरवतो ज्यावेळेस तो हे सगळं बघतो की मी किती इनपुट देतोय. सर 15 सिलेंडर विकायला घाम फुटायचा मला, आज 80-90 सिलेंडर असेच विकल्या जातात दिवसात. 15 सिलेंडर विकायला घाम फुटायचा मी. आणि बघा ना, म्हणजे परमेश्वर बघत असतो प्रत्येक गोष्ट, आणि तुम्हाला प्रत्येक वेळेस तुम्हाला जे हवंय ते निसर्ग देतो. आधी कमी सिलेंडर विकायचो, मी एकटा काम करत होतो. मी खूप चांगलं काम केलं, त्यांनी माझ्याकडे एक लेबर पाठवला, निसर्गाने पाठवला. मी कुठं शोधायला गेलो नव्हतो, निसर्गाने पाठवला माझ्याकडे की चला ठीक आहे एक माणूस द्या. बिझनेस वाढला, अजून एक माणूस आला, बिझनेस वाढला, अजून एक माणूस आला. असं करता करता आज माझ्याकडे एक मोठी टीम आहे काम करणारी. देवाईजाने मला काम करायला लागत नाही, करायला लागतं महिन्यातून 2 एखाद्या वेळेस वगैरे. पण तरी पहिल्याचा जो काळ होता तो आता खूप सुधारला. 10-12 वर्ष लागली या गोष्टीला, पण 12 वर्षामध्ये पण तुम्हाला सांगतो सर, जे तुम्ही नॉलेज दिलं, हे नॉलेज जर मला नोकरीमध्ये असताना भेटलं असतं किंवा मला किंवा कुणालाही, तर मला असं वाटतं 10 वर्षामध्ये रिटायरमेंट होणं काही मोठी गोष्ट नाही आहे. म्हणजे लोकांना खरंच 50 वर्ष काम करायची गरज नाही आहे. तुमच्या यशाचं रहस्य काय सांगाल सर? माझ्या काय सगळ्यांच्या रहस्याचं एकच रहस्य आहे, हार्डवर्क. ओके. हार्डवर्क इन अ प्रॉपर डायरेक्शन. हार्डवर्क बरेच जण करतात पण यश मिळत नाही सगळ्यांचं. पण जर हार्डवर्कला तुम्ही जर प्रॉपर डायरेक्शन दिलं तर ते तुम्हाला
यश नक्कीच मिळवून देतं. बरं. तरुणांना काय संदेश द्याल की काय केलं पाहिजे आजकालचा जो तरुण आहे त्याला? थोडंसं कॉन्ट्रोवर्शियल असेल कदाचित मी बोलतोय आत्ता ते. ज्यावेळेस स्ट्रीमिंगला होता म्हणजे जेव्हा कॉलेज वगैरे संपतं, एक 3 वर्ष जॉब करा. जॉब तुम्हाला सेल्फ डिसिप्लिन कसं टाकायचं ते कळवतं. 3 वर्ष 4 वर्ष जॉब करा. जर त्याच्यामध्ये तुम्हाला हवं तो सक्सेस नाही मिळत आहे, गो आउट टू ट्राय फॉर अ बिझनेस. छोटा करा, मोठा करा. जेवढा जॉबमध्ये तुम्हाला पैसा भेटणार आहे तो तुम्हाला बिझनेसमध्येही मिळणार तेवढा. थोडासा हार्डवर्क करायला लागेल. आता परत मी तुम्हाला सांगतो की मी जे सांगतोय ते असं कुठं नाही माझ्या आधी कोणी बोललं अशातली गोष्ट नाही आहे. पण आपण जो बिझनेस करतो हा आपल्या नेक्स्ट जनरेशनसाठी करतो. कारण आज जर मी नोकरीवाला असतो तर माझ्या मुलाला पुन्हा नोकरी सुरुवात तेच 35-40 हजारापासून करायला लागली असती. आज माझा टर्नओव्हर 7 to 8 करोड रुपीज आहे. तर माझा मुलगा ज्यावेळेस माझ्या स्ट्रीममध्ये येईल तर तो त्याचा स्टार्टिंग पॉईंट असेल. आणि न्यू मुलांना ते सांगेल एक 3-4 वर्ष जॉब करा. इफ यू आर व्हेरी स्मार्ट दॅन ऑल्सो डू बिझनेस. कारण काही नोकरीमध्ये लोक असे असतात स्वतःला एवढे स्मार्ट समजतात आणि आयुष्यभर नोकरीच करत राहतात. मग देन यू आर नॉट स्मार्ट इनफ. देन यू आर नॉट बॉर्न टू विन. इफ यू आर बॉर्न टू विन ट्राय फॉर बिझनेस. आणि नॉट ओनली बिझनेस, बिग स्केल बिझनेस. प्लॅनिंगच मोठी करा. प्लॅनिंगच मोठी करा. तुम्ही प्लॅनिंगच छोटी कराल तर मग तुम्ही कुठेतरी लडखडाल. प्लॅनिंग मोठी करा. माझ्यासारखे बरीच लोक मार्केटमध्ये आहेत जी एखाद्याला मदत करण्यासाठी उत्सुक आहेत. आत्ता मी माझ्याकडे एका स्टाफला ट्रेनिंग देतोय गॅस सर्व्हिसिंगची, रिपेअरिंगची. आज तो माझ्याकडे 15,000 रुपये कमवतोय. उद्या तो गॅस सर्व्हिसिंगमध्ये जर ट्रेंड झाला तर तो 40-50 हजार रुपये कसेही कमवेल आरामशीर, एवढी गॅरंटी आहे. आणि असं मी अजूनही लोकांना गाईड करू शकतो आजच्या तारखेला. इफ समबडी कम्स टू मी की त्यांच्या जर करण्याची इच्छा असेल तर आपण फायनान्ससुद्धा त्यांच्या पाठीमागे लावू, फंडिंगसुद्धा लावू. पण हार्डवर्कला कुठलाच पर्याय नाही आहे साहेब. शॉर्टकट अजिबात नाही आहे. यू हॅव टू डू हार्डवर्क इफ यू वॉन्ट टू विन. वेळ लागतो, वेळ लागतो. मला कदाचित 12 वर्ष लागली आज ह्या लेवलला यायला. तुम्ही 4 वर्षामध्ये याल, 5 वर्षामध्ये याल, 15 वर्षामध्ये व्हाल, पण सक्सेस नक्की व्हाल. कदाचित मला थोडासा, जसं मी तुम्हाला आता म्हणालो की तुम्ही लेट भेटलात, पण मला जर आत्ता कोणी जर भेटलं तर तुम्ही दिलेलं नॉलेज जे मला 1 वर्षामध्ये भेटलं ते मी त्याला 1 तासामध्ये 2 तासामध्ये देऊ शकतो. मी ज्या खस्ता खाल्ल्या, ज्या चुका केल्या त्या त्यांनी कशा नाही करायच्या हे मी त्याला एका दिवसामध्ये सांगू शकतो. तर त्यांनी प्रॉपर ऐकलं आणि केलं तर एव्हरी यंग गाय कॅन बिकम एन एंटरप्रेन्योर इन द वर्ल्ड. पण जॉब करणं हे गरजेचं आहे सर, बरं का. सेल्फ डिसिप्लिन. कसं सकाळी उठणं गरजेचं आहे. जसं मी मुंबईला काम करायचो तर मी 11 वर्ष 7:05ची गाडी पकडली. मग त्याला पर्यायच नव्हता की मी आज 7:10ला जातो. पर्यायच नाही, मला 7:05लाच जायचं आहे. असं येताना मी कधी 8:30ला यायचो, कधी 10ला यायचो, कधी 12ला यायचो. तो पार्ट नसतो. जाणं स्वतःला सेल्फ डिसिप्लिनमध्ये कसं टाकायचं हे महत्त्वाचं आहे. सो डिसिप्लिनमध्ये काम करा. सक्सेस विल कम टू यू ॲट एनी कॉस्ट. आय थिंक आय हॅड कवर्ड ऑलमोस्ट एव्हरीथिंग. पण तरी मला वाटेल की जेवढं कमवाल 10% डोनेट करत जा. दादा 10% डोनेट करा, जास्त नका करू. मी तुम्हाला दानशूर व्हा असं नाही म्हणत, घरामध्ये उपाशी ठेवून लोकांना द्या असं नाही म्हणत आहे. हां, तुमच्या पार्ट्या, शार्टा, शोक बीकमधनं एक 10% पैसे डोनेट करा. हा निसर्ग तुम्हाला ते 10% इंटू 100 करून परत देईल. 100%. जर तुम्ही 50,000 कमवत असाल, तुम्ही म्हणतो 5,000 नका करू, चला 2,000 तरी करा. ₹1,00,000 कमवत असाल 5,000, 10,000 करा. विच इज युअर सेव्हिंग. ते समाजासाठी द्या. आपण सर्वच समाजाचं काय ना काय देणं लागतो. समाजाने आपल्याला कुठल्या ना कुठल्या ह्याच्यावरती कधी ना कधीतरी मदत केलेलीच आहे. तर समाजाला ते परत देणं गरजेचं आहे. मग आता ज्याने आपल्याला मदत केली तो माणूस कदाचित आत्ता नसेल,
पण दुसरा माणूस आहे त्याला कदाचित गरज असेल त्या गोष्टीची. तर त्याच्यामुळे थोडीशी देण्याची दानत ठेवा. त्याने दिल्याने काही कमी होत नाही, दिल्याने वाढतच साहेब. आणि हा माझा अनुभव आहे. मी लायन्स क्लबमध्ये हे शिकलो, दिल्याने वाढतं, ठेवल्याने वाढत नाही. ठेवल्याने पडतं. ओंजळीभर तांदूळ दिले कोणी, ओंजळी भरली, त्याच्या पुढे काय, मी कुणाला दिले तर ठीक आहे, नाही ते माझ्या ओंजळीतून पडणार आहेत खाली. त्याच्यापेक्षा मी दिले तर माझी ओंजळ मोकळी होती, परत कोण ना कोण टाकतं त्याच्यामध्ये. म्हणजे हे सगळे इकडून तिकडून वाचून ऐकून सांगितल्याने अनुभव आहेत तुम्हाला. इट इज नॉट समवॉट रॉकेट सायन्स वॉट आय एम टेलिंग टू यू, पण यस वाचनामध्ये कुठे तरी आलं. आणि दुसरं म्हणजे आउट ऑफ द सिलेबस आहे, शिवचरित्राचे 2 पानं रोज वाचत जा. छत्रपती शिवाजी महाराज हा समजण्याचा विषय नाहीये, आत्मसात करण्याचा विषय. त्यांनी ज्याप्रमाणे स्वराज्य निर्माण केलं तर त्याप्रमाणे आपण सुराज्य निर्माण करू शकतो. ॲटलिस्ट आपल्या घरामध्ये जरी पण ते त्यांच्या थोडे जर आपण वापरले, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी, तर आपण खूप चांगलं आयुष्य जगू शकतो. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येकाने ॲटलिस्ट रोज 2 पानं वाचली पाहिजे. मी तुम्हाला असं नाही म्हणत की जास्त वाचतच बसा, हे करा ते करा, पण हे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज कळले पाहिजे, आपल्यालाही कळले पाहिजे, आपल्या मुलांनाही कळले पाहिजे. मुलं काय नसत वाचत, त्याला फोर्स करून वाचायला लावा, पण ते त्याला वाचायला लावा. त्याने तुम्ही लॉंग टर्ममध्ये टिकाल. शॉर्ट टर्ममध्ये पैशाने टिकाल, लॉंग टर्ममध्ये तुम्ही महाराजांच्या शिकवणीमुळे टिकाल. कदाचित हा आउट ऑफ सिलेबस झाला, पण मला सांगूशी वाटलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. अच्छा, हेही सांगतो मी तुम्हाला, ही गोष्ट मला भिडे गुरुजींनी सांगितली बरं का. त्यांनी मला एक दिवशी विचारलं, शिवचरित्र वाचलंस का? मी म्हणलं हो वाचलं. कधी वाचलं? म्हणलं 2 वर्ष झाले. महाराज रोज वाचण्याची गोष्ट आहे, एकदा वाचून होत नाही. आणि पण मला एक आहे की तसं तुम्ही मला काही गोष्टी सांगितल्या त्या मी फॉलो करतो, तसं त्याही माणसाने मला एक गोष्ट सांगितली, तोही माणूस वयाने, संस्काराने, अभ्यासाने माझ्यापेक्षा मोठा आहे, तर त्यांनी मला सांगितलं तर मी ते फॉलो करतो आणि मी ते वाचतो. आणि मला असं वाटतं की आय एम लिडिंग सॅटिस्फॅक्टरी लाईफ. आणि अजूनही काम करण्याची अजून इच्छा आहे, ताकद आहे, आणि ते ताकद आकांतापर्यंत राहणार, शेवटच्या क्षणापर्यंत काम करणार. दॅट विल बी नो स्टॉप. देव जेवढं दिल काम करण्याची ताकद, तेवढं काम आपण करू शकतो. खूपच छान संवाद पुट्टल सरांबरोबर, विश्वनाथ पुट्टल सरांबरोबर होता आपला. परंतु वेळेचं भान ठेवून आपण थोडं थांबणार आहोत. तर पुट्टल सर आले आणि त्यांनी जे काही आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला, त्यांचं स्ट्रगल होतं त्यांच्या आयुष्यातले, तर चढ उतार होते, त्या कोणत्याही प्रसंगाला न घाबरता एका रिअल हिरो सारखं ते बाहेर आले आणि खूप साऱ्या लोकांना आज ते शिक्षणासाठी मुलांना मदत करतायत. कुटुंबांना जे आर्थिकदृष्ट्या मागे असलेले त्यांना किराण्याच्या मदतीने किंवा कोणत्याही पद्धतीने मदत करण्याचा प्रयत्न करतात. सगळ्यात महत्त्वाचा जो विषय त्यांनी सगळ्यात शेवटी सांगितला शिवचरित्राचा, आणि तुम्ही जे काही कमवतो त्यातला काही भाग तुम्ही डोनेट केला पाहिजे, तो विषय अतिशय महत्त्वाचा आहे. तर प्रत्येकाने याच्यावरती ॲप्लिकेशन केलं तर त्यांचं एक वाक्य तुम्ही लिहून ठेवा, कोरून ठेवा, जे तुम्ही देता ते तुम्हाला मल्टिप्लाय करून मिळतं. जर तुम्ही 10 रुपये देत असाल तर ते 100 रुपये तुम्हाला निसर्ग करून देतो. तुम्ही एक बीज निसर्गाला देत असाल, पेरत असाल, तर त्याची कैक बीज तुम्हाला मिळतात. सो डोनेशन खूप महत्त्वाचा विषय आहे. जे लोक देत नाही त्यांना मिळत नाही, आणि जे लोक देतात त्यांना खूप मिळतं. तर हा खूप मोठा मेसेज आजच्या कार्यक्रमात विश्वनाथ पुट्टल साहेबांकडून आपल्याला मिळाला आहे. सो पुट्टल साहेब, तुम्ही आलात आमच्या विनंतीला मान देऊन. थँक्यू सर. इकडं सगळं एवढं माहिती दिली तुमच्या जीवनाबद्दल आणि या सगळ्या गोष्टीबद्दल, त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू सर.